टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत। खरं तर आज लातूरमध्ये स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण सोहळा जो आहे तो लातूरमध्ये पार पडतोय। खरं तर लातूर जिल्हा परिषदेच्या प्रांगणामध्ये हा पुतळा जो आहे तो या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे। त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये या पुतळ्याचं अनावरण जे आहे ते केल्यानंतर दयानंद महाविद्यालयाच्या मैदानावरती जाहीर सभेचं देखील आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आपण पाहतोय लातूरमधील राजीव गांधी चौकामध्ये आपण आत्ता आहोत आणि या ठिकाणी मोठमोठे बॅनर्स जे आहेत ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर औशाचे आमदार अभिमन्यू पवार त्याचबरोबरीनं लातूर शहरातील विधान परिषदेचे आमदार या ठिकाणी रमेश कराड यांच्या वतीनं जोरदार बॅनरबाजी जी आहे ती संपूर्ण लातूर शहरामध्ये करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहतोय खरं तर राजीव गांधी यांचा पुतळा देखील या ठिकाणी आहे आणि या पुतळ्याच्या सर्कलला या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे झेंडे जे आहेत ते देखील लावण्यात आलेले आहेत। खरं तर लातूरमध्ये विविध संघटनांनी जे आहे त्या ठिकाणी इशारे जे आहेत दिलेले आहेत। कारण आपण पाहिलं की छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना झालेली मारहाण असेल किंवा शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, त्याचबरोबरीनं शक्तिपीठ महामार्ग असेल, या संपूर्ण रस्त्यांना जो आहे तो काही संघटनांनी विरोध केलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आंदोलनाची देखील शक्यता आहे। त्यामुळे लातूर शहरातल्या विविध चौकामध्ये चोख पोलीस बंदोबस्त जो आहे तो देखील तैनात करण्यात आलेला आहे। त्यामुळे कुठल्याही पद्धतीचं आंदोलन होऊ नये अशी खबरदारी जी आहे ती पोलीस प्रशासनाकडून घेण्यात आलेली आहे आणि कार्यकर्त्यांना देखील ताब्यात जे आहे ते घेण्यात आलेलं आहे। त्यामुळे एकंदरीतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा लातूर दौरा जो आहे तो कशा पद्धतीने पार पडतोय हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन विनोद उनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।